नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण आणखी महत्त्वाची माहिती घेतो आहे. आता बघा की आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे चालूच असतात, कारण की हा निसर्गाचा नियमच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख असतातच, दुःख असतातच, संकटही येतच असतात आणि त्याला भरपूर गोष्टी कारणीभूत असतात. ते मी बरेचदा तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं आहे. पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, देवघर देवारा नीट नसेल म्हणजे इष्टदेवतेंचं तुमच्याकडे सेवा नसेल किंवा कुलदेवतांची कुळाचार करत नसाल, तर असे भरपूर गोष्टी असतात. ह्यापैकी काही ना काही कारणं आड येतात आणि संकटही येत राहतात. पण सेवेची जोड जर दिली तर या संकटांची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि या संकटांमधून आपण लवकरच बाहेर पडतो. आता भरपूर मोठे मोठे प्रश्न असतात लोकांचे आणि तेच प्रश्न आपण मांडत असतो सेवा केंद्रांमध्ये आणि त्यातून आपले लवकर सुटका सुद्धा होते. कितीही मोठा प्रश्न असला तरी ते आपले सुटतात, कारण सेवा केली की अशक्यही गोष्टी शक्य होतातच आणि आपल्याला बऱ्याच जणांना त्याची ती अनुभूती तरी आलीच असेल, कारण की सेवा केली की कुठलाच प्रश्न असा राहत नाही की जो आपला सुटला नाही. तर त्यापैकीच प्रामुख्याने एक प्रश्न येतो, तो म्हणजे संतती प्राप्तीसाठी. आजकाल जी आपली जीवनशैली झाली आहे किंवा आपली जी आपले खाण्यापिण्याचं जे रुटीन आहे किंवा वातावरणामधले चेंज आहे, काहीही असो तर कुठलं ना कुठलं कारण आड येतं आणि आजकाल ही समस्या खूप वाढत चालली आहे की संतती प्राप्ती होत नाही लवकर. तर संतती प्राप्तीसाठी 3 ते 4 वर्ष लग्नाला होतात, भरपूर वर्ष लग्नाला होतात, तरी संतती प्राप्ती होत नाही आणि मग समाजातले भरपूर लोकांपासून सुद्धा त्रास व्हायला लागतो. तर असे भरपूर प्रश्न असतात जे आपण ज्याचं एकदम समर्पक उत्तर आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. सेवा ही केली की लगेच हा प्रश्न सुद्धा सुटेल. तर तीच एकदम प्रभावी सेवा मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे. आता काय करायचं, ज्या दाम्पत्याला संतती प्राप्ती होत नाही त्या दाम्पत्याने दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला म्हणजे प्रत्येक एकादशीला आपल्या घरी बाळकृष्ण असतो, बाळकृष्णावर आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे. पण दोघांनी मिळून हा अभिषेक सोबत करायचा आहे. कुठल्या पण एकाच जणाने किंवा पत्नीने किंवा पतीने एकाच जणांनी करायचा असं नाही. दोघांनी सोबत बाळकृष्णावर पुरुष सूक्ताने 16 वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता बघा, पुरुष सूक्त हे आपल्या नित्यसेवेमध्ये दिलं आहे. तर हे पुरुष सूक्त आहे, संस्कृत मधून पुरुष सूक्त आहे. एवढा भाग आपल्याला वाचायचा. त्यानंतर एवढा भाग पूर्ण आपल्याला इथपर्यंत वाचायचं. इथपर्यंत 15 वेळा आपल्याला वाचायचं. फक्त 15 वेळा इथपर्यंत वाचून झाल्यावर 16व्या वेळेत जेव्हा आपण 16व्या वेळी वाचन करू तेव्हा फक्त शेवटच्याच वेळी म्हणजे 16व्याच वेळी आपल्याला ही फलश्रुती वाचायची आहे इथून इथपर्यंत. तर अशा प्रकारे आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे बाळकृष्णावर, गोपालकृष्णावर. प्रत्येक एकादशीला, महिन्याच्या प्रत्येक एकादशीला आपल्याला न चुकता दाम्पत्याला एकत्रित मिळून ही सेवा करायची आहे. अगदी मनोभावे ही सेवा करायची आहे. मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता एकदम मनोभावे ही सेवा करायची आहे. स्वामी समर्थांना, बाळकृष्णाला विनंती करायची आहे. आपले काय अडचणी असतील ते सांगायचं आहे. सेवा सुरू करण्याच्या पहिले आपल्याला संकल्प नक्की करायचा आहे. कुठल्याही सेवेच्या आधी आपण करतो, संकल्प केला की त्याची फलप्राप्ती लवकर होते. म्हणून दोघांनीही सोबतच संकल्प करायचा आहे. संकल्प सोडला की सेवेला सुरुवात करायची. 11 एकादशी, 16 एकादशा किंवा 108 एकादशी, तुम्हाला तुमच्या यथाशक्ती किती तुम्ही एकादशी करणार तेवढा संकल्प सोडा. मी तर म्हणेल की महिन्यातून फक्त एकदाच आपल्याला सेवा करायची आहे ना, मग जोपर्यंत आपल्याला फलप्राप्ती होत नाही तोपर्यंत ही सेवा चालू ठेवा. प्रत्येक दाम्पत्याने ही सेवा आपल्या घरच्या घरी, आपल्याच देवघरातला बाळकृष्ण घेऊन 16 वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक नक्की करा आणि ही संकल्पित सेवा करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की 16 वेळा अभिषेक झाल्यानंतर आता अभिषेक कसा करायचा हे प्रत्येकाला माहिती असेल. मी याआधी सुद्धा बऱ्याचदा सांगितलं आहे. तुमच्याकडे जर अभिषेक पात्र असेल तर फारच उत्तम. अभिषेक पात्र लावून द्यायचं आणि खाली गोपाळकृष्णाची मूर्ती ठेवून अभिषेक सुरू करायचा आणि वाचन पाणी टाकून अभिषेक सुरू करायचा आणि वाचन सुरू ठेवायचं. जर अभिषेक पात्र नसेल तर वाटी चमचा घेऊन पाणी तुम्ही टाकत राहायचं जोपर्यंत तुम्ही म्हणत आहे पुरुष सूक्त 16 वेळा. तर हे पूर्ण झाल्यावर, सेवा पूर्ण झाल्यावर जे पाणी आपल्याला, जे अभिषेकाचं पाणी तयार होईल, जेवढं पाणी आपल्याकडे तयार होईल अभिषेक झाल्यानंतर तेवढं पाणी फक्त त्या दाम्पत्यानेच म्हणजे त्या पती पत्नीनेच प्यायचं आहे. दुसऱ्या कोणालाच ते पाणी द्यायचं नाही. त्या दोघांनीच मिळून ते पाणी प्यायचं आहे, अर्ध. तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावी सेवा आहे. या सेवेची अनुभूती बऱ्याच जणांना आली आहे. म्हणूनच न चुकीपासून ही सेवा रुजू करा. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी नक्की मिळेल, कारण सेवा तितकीच प्रभावी आहे. म्हणूनच प्रत्येक दाम्पत्याने ही सेवा चालू करावी आणि स्वामीचरणी रुजू करावी.
तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.